कौशल्य मातेला वस्त्र आवडत नव्हतं, धन आवडत नव्हतं, दागिने आवडत नव्हते. स्वतः असणारं आपलं वैभव आहे, आपलं श्रीमंती आहे, हे देह भावही सोडून गेलेले होते. देहाची विदेही अवस्था झालेली होती. एकाग्रता तिला असं प्रेम भाव निर्माण झालेला होता. देही निर्लोक लक्षण हेची वैराग्य दृढ दारुण उद्राला श्री रघुनंदन ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. त्यावेळेस स्वतः असणारं वैराग्य तिला प्राप्त झालेलं होतं. मृत्यू पण राहिलं नव्हतं, द्वंद्व राहिलेलं नव्हतं, एकाग्रता झालेली होती, एकनिष्ठा बनलेली होती. कारण प्रब्रह्म मूर्ती असणारे साक्षात देवांचा अवतार प्रभू रामचंद्राचा अवतार कौशल्याच्या मागे हृदयाच्या ठिकाणी होता म्हणून सांगतात. आस्था सांडूनी आजान आवडी विसवी विजन लेली गर्भ दिव्य जन राम निदान. आशा होती, ती आशा तिळवर सुद्धा तिच्याजवळ शिल्लक राहिलेली नाही. कारण आपल्याला आशा लागली, आता पाऊस आला, पाणी झालं तर आपल्याला जेवण करायला अडचण पडत. म्हणून वेगानं चालणं आणि तोडक्या शब्दात बोलणं ही गरजेचं आहे. वेळानुसार स्वतः असणारा जसं सद्भाव निर्माण करता येईल तसं मी विवेक जेवढं शब्द बोलता येतील तेवढं बोलन. तेवढीच असणारी माझी क्षमा मागून श्री सगळ्या सुरत लोकांना वेगानं चालण्याची विचार करतो. करुणी कल्पने सीमारू सेविला निर्वकल्प कल्पतरू तया तयाती आदरू सहज. स्वतः कल्पतरू होता, कल्पतरू छेदून टाकला. काही सुद्धा त्याला आशा ठेवलेली नाही, मी पणा राहिलेला नाही आणि एक रूपता त्याला प्राप्त झालेली आहे. गर्भधारी बसली दृष्टी वृत्ती झाली फुराटी आपल्या अंशमाने देखील सृष्टी गर्भपृष्ठी. स्वतः गर्भदृष्टी तिला असणारी प्राप्त झालेली आहे. गर्भस्थिती देवाचं ऐश्वर, देवाची कृती, त्याला देहभाव विसरून तिने एक रूपता तिला प्राप्त झालेली आहे. यावरी तो राजा बाळा बसवी शुद्ध सुमन शाळा द्वैत दृष्टीना लगे डोळा सुख सोहळा अद्वती. त्यावेळेस हा असणारा हे जन्म मरणाचा जे असणारा बाधा आहे, घडमोडीची जी कृती आहे, जगांची जी कृती आहे ती विदेही अवस्था झाली आणि एक रूपता तिला असणारा करायचा रामच आहे. दृष्टी पाहती रामच का, रामानच कान ऐकते आणि करते सुद्धा रामाचेच त्या कौशल्यपशी आहे. हा भाव असणारा कौशल्यपशी प्राप्त झाला म्हणले. राजा पाहे भोग भुवनी ते नांदुडू राजपत्नी पाहे आती लोभे अवलोकनी परिते नयनी ना दिसले. त्यावेळेस स्वतः असणारा एकांताच्या ठिकाणी असणारी कौशल्य माता बसलेली होती. राजा असणारा कौशल्याच्या महालात प्रवेश केलेला आहे, इकडे तिकडे पाहू लागलेला आहे. कौशल्य माता राजाच्या दृष्टीस दिसना म्हणून सांगितलेलं आहे. पाहता वैकुरे भीतरी ते ना देखे ती सुंदरी मध्यमेच्या माझ घरी पाहता दुरी दृष्टीसी. त्यावेळेस स्वतः असणारी गेल्याबरोबर महालात गेल्याबरोबर पलंगावर बसलेले सिंहासन आहे, त्या राणीचं सिंहासन आहे तिथं दिसले नाही, पलंगावर दिसले नाही. त्या ठिकाणी असणारा स्वयंपाक घरात बघितलं, त्या स्वयंपाक घरात बी दिसेल अशी झालेली आहे दशरथ राजाला. शोधिता पश्यतो वरी ते नादिके निज सुंदरी चढला परेच्या उपरी शुद्धी निर्धारी नादाबेची. त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी पाहितलेले, सोप्यावर पाहितलेले, पटांगणात बसलेले, आतमध्ये पाहते बाहेर पाहते तर कुठेही राजाला दृष्टी पडना म्हणले कौशल्य माता. काढुनी द्वैताचे अंगळा फेडुनी शब्दाचे शृंगळा उघडी अद्वैत सुमन शाळा गुरुवाक्य मेळा निर्धारे. त्यावेळेस स्वतः कौशल्य माता कुठे भेटत्याल अमवा रानात किती बी फिरानं मी तू पण जोपर्यंत आहे आणि सद विवेक जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही, गुरुचं ज्या वेळेस ज्ञान प्राप्त होत नाही त्याच वेळेस असणारा एक बार का गुरुचं ज्ञान प्राप्त झालं, अज्ञान नष्ट झालं, मृत्यूपणा नष्ट झाला तरच कौशल्य मातेचं दर्शन होतंय म्हणले. नाहीतर बाकी कुठं सुद्धा होणार नाही. जिथं ज्ञान वैखरी असणारी नामस्मरण आहे त्या ठिकाणी असणारी कौशल्य माता बसलेली होती आणि तिथं कौशल्य माता बसल्यानंतर दृष्टीला स्वतः दशरथाच्या पडली म्हणलात. ते रिक्ता ती सांगडी फेडली रजत माची लुगडी शुद्ध सत्वाची भूषणावडी ती काळी तत्वकाळ. स्वतः पंचतत्व आहेत, पंचभाव आहेत, अनेक असणारी कृती आहे. त्याच्या पलीकडे असणारे ते कौशल्य माता होते, ते कौशल्य त्यांना दृष्टीस दिसलेले आहे. चालक महाराज वाचण्यासाठी
आणि सांगण्यासाठी मुसरम दादा सूर्यवंशी